अगं अजून एक प्रश्न आहे की मला पिरियड्सच्या वेळेला हेवी ब्लिडिंग पण होतंय, दुखतंय पण, आणि सोनोग्राफी केली तर सोनोग्राफीत फक्त बल्की युट्रस आहे. तर असं का? जर हेवी ब्लिडिंग असेल, पिरियडच्या वेळेला प्रचंड दुखत असेल आणि जर गर्भाशय बल्की असेल तर हे ॲडिनोमायोसिस असू शकतं. तर असं असेल तर आपण गायनेकोलॉजिस्टकडे जायचं. ते आपली ट्रान्सव्हॅजानल सोनोग्राफी करतील. त्याच्यामध्ये त्यांना गर्भाशयाच्या वॉलमध्ये छोटे-छोटे सिस्ट दिसतील. जो एंडोमायोमेट्रियल जंक्शनल झोन आहे, तो खूप थिक दिसेल किंवा जे मायोमेट्रियम आहे, ते हेटेरोजिनस दिसेल. असे जेव्हा शब्द त्यांच्या रिपोर्टमध्ये येतील, ते म्हणजे ॲडिनोमायोसिस असतं. आणि आपल्याला जर डिटेल आपला रिपोर्ट हवा असेल आणि जर डायग्नोसिस होत नसेल, तर डॉक्टर आपल्याला एम-आर-आय करायला सांगतात आणि एम-आर-आयवर आपलं डायग्नोसिस कन्फर्म होऊ शकतं. त्यामुळे जर आपल्या सोनोग्राफी रिपोर्टमध्ये बल्की युट्रस असेल, तर बऱ्याच वेळेला ते ॲडिनोमायोसिस असू शकतं आणि ॲडिनोमायोसिस त्यामुळे बऱ्याच वेळेला अनडायग्नोज्ड राहतं.